रक्तदानातून सामाजिक बांधिलकीचा संदेश सांगली विधानसभा क्षेत्रात भाजपाचा स्तुत्य उपक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त व दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगलीत रक्तदान शिबिरे, रक्तदात्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव। महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय नामदार श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत सांगली विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले। भाजपा हा केवळ राजकीय पक्ष नसून समाजाच्या सुखदुःखात धावून जाणारा आणि जनसेवेला सर्वोच्च प्राधान्य देणारा पक्ष आहे, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले। दरम्यान भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या जनसंपर्क कार्यालय येथे दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। रक्तदान शिबिरात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांच्या हस्ते रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले। रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी योगदान देणाऱ्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, वैद्यकीय कर्मचारी व रक्तदात्यांचे आमदार सुधीरदादा गाडगीळ आणि जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी मनपूर्वक आभार मानले। यावेळी माजी आमदार दिनकर पाटील, भाजपा राज्य परिषद सदस्य प्रकाश बिरजे, पुणे शहर जिल्हा प्रभारी शेखर इनामदार, माजी नगरसेविका उर्मिलाताई बेलवलकर, उपाध्यक्ष संदीप कुकडे, कृष्णा राठोड, राहुल नवलाई, सागर पाटील, सूरज कोळी, प्रशांत हेरले, राकेश दड्डणा व शुभम चव्हाण, अनिकेत कलगुटकी, सुनील भोसले, अजयकुमार देशमुख, प्रसाद वळकुंडे, शशिकांत टेके, रेखाताई इंगळे, गंगूताई नाईक, ललिताताई कांबळे, मकरंद कुलकर्णी, सुस्मिताताई कुलकर्णी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।